तर गुड मॉर्निंग गाईज. काढायचं होतं आता काढलं नाही ना, आता काढतोय तू. पूर्ण 1 महिन्यानंतर आता ब्लॉग मी परत शूट करत आहोत. तर वेलकम टू अवर ब्लॉग, फर्स्ट ब्लॉग. काय आहे आता आज? नवीन महिन्याचा नवीन महिन्यातला पहिला ब्लॉग. हा नवीन महिन्याचा नवीन ब्लॉग. हा सांग मग आता काय आज. आज आपण कुठं चाललो? मराठी विश्व संमेलनाचा शेवटचा दिवस आहे आज. हा. आज मॅच आहे. पहिला दिवस सोडला, दुसरा दिवस अरे सोडला. अरे आज मॅच आहे बाबा. इंडिया वेस्ट आज जर इंडिया जिंकली तर सेमी फायनल मध्ये जाईल. ती मॅच बघायला चाललोय आम्ही. जाऊ आपण. त्यात पहिले पैसे काढावे तेवढे. तर आता आम्ही बसून बसलेलो आहोत finally. खूप दिवसानंतर आता एन्जॉय करत मी ब्लॉग आमचा. खूप दिवसानंतर ब्लॉग करतो पूर्ण 1 महिन्यानंतर. आता एन्जॉय करू आज पूर्ण. आणि बनत राहा, लोकांना लाईक करा, शेअर करा मित्रांना. फुल तिकीट आहे आपलं आणि बघा मस्त ब्लॉग. आता इकडे ते एक गाडी ज्याला सर्व येते, सर्व आले आणि तिकडे एक बस भरलेली आहे. आता बाकी पण येतच आहेत. जाऊ आणि तुम्हाला दाखवतो. तर फायनली मित्रांनो आता आम्ही KTM कॉलेजच्या समोर आलेलो आहोत. थोडासा हे करता, वॉकिंग करता होता. हा, 1 महिन्यानंतर परत ब्लॉग टाकत आहोत. तर आता जाऊ मस्त आणि फुल एन्जॉय करू आज. होते बघू काय होते काय नाही, कसं कार्यक्रम आहे काय नाही. काल तर आम्ही बघितला पण आमच्या नशिबात काहीच नव्हतं. फक्त भाषण ऐकू सकाळी आणि त्याच्यानंतर तर बस गडबड झाली. तर जाऊ द्या कालचा विषय, आजचं पाहू. तर फायनली आता आम्ही तर अंदर आलेलो आहोत. काल आम्हाला इथून काढलेलं होतं काय तर पेटी उचललेले आहेत. सगळे हमला करते इथं. आता इथं पूर्ण हमला कर प्रॉपर. बाकीचे पण जेवण करते. तर फायनली आता आम्ही आता आलेलो आहोत. आता आम्ही बघू शकतो, आम्ही मिसळ खाऊ राहिलो. आम्ही आता मिसळ खाऊ, मस्त बनेल मग तुम्हाला बाकीचं सर्व. मला खाऊन घेतो, नाश्ता करतो पूर्ण. आज मिसळ मस्त आहे पण. भेटतो तुम्हाला मग नाश्तावाल्यानंतर. तर फायनली आता आमचं नाश्ता झालेला आहे. आता आम्ही चहा पण दाबलेला आहे. या दोघांना 2-2 कप दाबलेले चहा मस्त. मी नाही रे तो. आणि हा आमचा 5 कप झालेले बरं का. हा 2च कप झाले. मी 1 कप नाश्ता अलग. तर आता आम्ही एंट्री करत आहोत अंदर. आता आम्ही अंदर जाणार. आमच्या मागे तुम्ही भीड बघू शकता. आता आम्ही चाललोय काय ते हॉलचं नाव काय, आज आता सध्या आम्ही विश्व मराठी 4थे विश्व मराठी स्नेह संमेलनामध्ये. तर आम्ही चाललोय आता सध्या प्रोग्राम हॉलमध्ये. आता आमच्या समोर आता सध्या चालले पार्टिसिपेंट्स यांचे डान्स ड्रामा वगैरे आहे. समोर पण मागे तर आपली सिस्टीम आहे करणारे. हा तेच. आता आम्ही अंदर आलेलो आहोत. जागा तर आहे मस्त खूप सारी. समोर कार्यक्रम चालू आहे. आता जागा खूप मोठी आहे. आता इथं बसू कुठं पण. आणि कार्यक्रम चालू झालेला आहे. दुसरा का तिसरा प्रोग्राम चालू आहे. बाकीचा कार्यक्रम गर्दी बघू शकता तुम्ही खूप सारी आहे. इथं थोडं खाली आहे पण बाकी तर थोडंसं अजून दाखवू तुम्हाला. बरं का मंडळी, या साहित्य खणाला शिवानं चांगला धडा शिकवला. शिवाजीनं रात्री गाठून बोट कापून जीवाचं बोटावर शिवबाची फाशी अशी
इथं कार्यक्रम शांत झालेला आहे आमचा. बाकीची मंडळी आली लाईननं बसलेली आहे पूर्ण एक महिन्यानंतर आमचे ताई हां आणि आम्ही काहीतरी करतोय पण काय करतोय तेच माहित नाही आणि काय होतंय ते कळत नाही. पूर्ण एक महिन्यानंतर ब्लॉगमध्ये आमचे ताई आलेले आहे. असं वाटतं ना परत NSS कॅम्प व्हायला पाहिजे. मला ना घरी जायची इच्छा होत नाही का हे यांना खूप खुशी होईल की घरी जायची पुढच्या. अरे मला दुःख होईल तर घरात चालला पण घरी खऱ्या भावने हे बघा मंडळी पूर्ण बसली आपली. हे पूर्ण हे लाईन इथून तिथूनपासून पूर्ण हे आपलं शेत. आता बघू आता कार्यक्रम कोणता त्याच्यानुसार मग दाखवतो तुम्हाला. बाकी आधीचे जर तुम्ही डान्स बघितले असतील ते कसे लागले कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हो बाय बाय. विद्यालयाचे विद्यार्थी देवयानी सिंधुदुर्ग हा किल्ला बनवलेला आहे. आरमार दलाचे अध्यस्थान म्हणजे मालवण येथील महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर असलेला आणि शौर्य, दूरदृष्टी आणि सामर्थ्याचे प्रतीक असलेला किल्ला मराठा साम्राज्याची साक्षी. 1664 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली. या किल्ल्याचे बांधकाम सुप्रसिद्ध वास्तुकार हिरोजी इंदुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा किल्ला बनवण्यात आला. या किल्ल्यासाठी 3000 कारागीर आणि 5000 मावळ्यांच्या अथक परिश्रमातून हा किल्ला उभारण्यात आला होता. या किल्ल्याचा मुख्य दरवाजा असा बांधलेला आहे की तो सहज नजरेत बसत नाही आणि हीच त्याची खास रचना शत्रूंपासून संरक्षण करते. या किल्ल्यावरचं मुख्य आकर्षण म्हणजे या किल्ल्यावरचं शिवराजेश्वर मंदिर जे की छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्यात हा किल्ला असूनही या किल्ल्यावरच्या गोड्या पाण्याच्या विहिरी आजही अस्तित्वात आहे जे त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्याचे एक उत्तम उदाहरणच म्हणता येईल. जर हा किल्ला फक्त दगडांचा किल्ला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा, परिश्रमाचा, स्वराज्याचा, स्वप्नांचा उभा साक्षीदार आहे याचं जतन करणं याच आपली जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. जय शिवराय. हे तुम्ही बघू शकता. हे हा चेहरा तुम्ही बघू शकता. हा कधी स्वतःचं पुस्तक वाचत नाही BSCचं. अजून पुस्तक नाही BSCचं स्वतःच्या. आणि हा कोणतं पुस्तक वाचत आता? हां ठीक आहे ना, वाचू ना आपण. पण तरी स्वतःचं पुस्तक कधी वाचत नाही. दुसऱ्याचे बाहेरचे पुस्तक वाचू म्हणजे काही वाटते. अभ्यास कधी करशील तू? अभ्यास कधी करशील मग तू कॉलेजचा? अरे गांडू, मराठी संमेलन आहे तर सायकोलॉजी ऑफ मनी. तुला इंग्लिश इथं काय भेटणार नाही. हिंदी नाही भेटणार, इंग्लिशला लांब राहिलं. असं खूप सारे पुस्तकं इथं आहेत. स्टॉल लागलेला आहे प्रॉपर. तुम्ही येऊ शकता इथं. KTHMच्या प्रॉपर असे स्टार्टिंगलाच आहे. मुकनायक सगळे आंबेडकरांचे सर्व पुस्तक इथं आहेत. तर आता तुम्ही बघू शकता इथं आम्ही HSN केलेलं आहे. इथं सर्व शिवाजी महाराजांचे जे हत्यार वगैरे जे आहेत तिथे दिलेले बघू शकता तुम्ही. एकदम प्राचीन काळातले जुने पुराणे एकदम. तिकीट नाही काही फ्रीमध्ये पूर्ण, जे की चांगलं आहे. लोकांना नॉलेज मिळतं. टाइम गेला पाहिजे, 4 वाजले पाहिजे. एक्झिबिशन बघा
एक्झिबिशनमध्ये आलो होतो आम्ही. आता थोडीशी पुस्तकं वगैरे बघू. अरे सगळे लॉची पुस्तके हां आता आम्ही परत चाललो होतो तिथून कार्यक्रमाला. बाहेर आलेलो आहोत. तिथं खूप मजा केली आम्हाला. माझ्या लक्षात आलं नाही ब्लॉग काढायला लागतं म्हणून. विसरून गेलो तुम्ही. थोडीशी मजा केली तिथं आम्ही. शॉपिंग पण केली. शॉपिंग आम्ही सोप्स घेतले. यांना तुम्ही नक्की पॉझिटिव्ह फीडबॅक द्या. पॉझिटिव्ह. हां यांना शाउट आउट टू इस ब्रांड को शाउट आउट है हमारा तरफ से. गेला. हां तर आता थोडंसं प्रोडक्ट घेतलं आम्ही ना. मी तर नाही घेतले म्हणजे इंटरेस्ट मी दाखवला आणि घेतलं या दोघांनी याना आणि रोहितांनी. अरे खाली बसून कसं ना तुला वाटत असेल पण सहावं सूत आहे ना त्याचं त्याने शोधायचं. म्हणजे काय करायचं कुणाला ते आपले स्वयंपाक करताना कुणाला ते सूत गिर्यारोहणात मिळेल, कुणाला ते स्वयंपाक करताना मिळेल, कुणाला या सगळ्या कवीच्या नको येऊन देऊ. सार्थक तुझं प्रेमाकडे जाय. प्रेमाची जसं आशा शिकवतो मी. प्रेम्या कुठे मधून मधून त्यांच्याबरोबर परिचय करून जाणून घेऊया आणि त्यांना भेटूया. नमस्कार. भाऊ चालले आमचे भाऊ चालले आता. सर्व विद्यार्थी मित्रांना जे उभे भाऊला आहेत डेअर देण्यात आले. त्यांना कृपया बसून घेण्याची विनंती करतो. हा तुम्ही वर्गामध्ये कविता ऐकली असतील. आता विद्यार्थ्यांना इथं बसवलेलं आहे म्हणजे कविता तुम्हाला माहिती असणार. कविता हा आला तू. बोला. शांतपणे ऐका. तुम्हाला जिथे जिथे प्रतिक्रिया देता येतील, जिथे जिथे रिॲक्ट होता येईल तिथे तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःसाठी जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजेत. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. हिच्यात मजा नाही. चल चल. ही शब्द अरे काय काठामधून असे वाहते गाणे. अरे शब्द सुरांच्या काठामधून असे वाहते गाणे. हृदयाच्या ठोक्यावर हलती जशी मनाची पाने. या कवितेच्या वाटेवरती गाव तुझे गाणे. इकडचं सांग. आणि शब्दांच्या समेत तिकडे जायचं त्याच्याजवळ जायचं. चष्मा लावला. चष्मा त्याचा काढायचा तो लावायचा त्याला दाखवायचं कशी दिसते विचार. जॉब. तुम्हाला फक्त इतकंच सांगतो आज नारायण सभे नाही आहेत. नारायण सभे असते तर काय फतेह करो. की महको तो ऐसे मह जगलेलो आहोत, मोठे झालेलो आहोत आणि केवळ कुसुमाग्रजांच्या नावानं लोकप्रिय असलेल्या नाशिकमध्ये त्यांच्या चरणाशी आम्ही सगळेजण लीन होऊन तुमच्यासाठी कविता घेऊन आलो. एकदा कुसुमाग्रजांच्या नावाने सुद्धा जोरदार टाळ्या होत्या. तात्यांच्या नावाने. नाशिकमध्ये उतरायचं होतं पण त्यांच्या खांद्यावर एका बाईने डोकं ठेवलं आणि ती झोपी गेली. प्रशांत दादा मनमाडला उतरले आणि मग नाशिकला परत आले. जे इतके साधे भोळे असतात. याच ठिकाणी एखादी बाई असती तर पटकन खांद्यावर डोकं काढून दिलं असतं. खूप कठोर असतात या बायका. आणि आपला भ्रम असतो की हे चांगले नसतात. यांचा बायकोवर खूप प्रेम असतं. यांना बायको खूप आवडते. शेजारच्याची. ते परवा माझ्या एका मित्राला एक मुलगी तो काहीतरी तिला बोलायला गेला म्हणून असं इंग्लिशमध्ये गोड बोलली. ओ स्वीट पोटॅटो. माझ्याकडे एकदम नाचत नाचतच आला मला. म्हणून ती मला स्वीट पोटॅटो बोलली. म्हटलं रत्ताळ्या म्हटली आहे तू. इतके भोळे असतात हे पुरुष. आणि तुकारामला मी त्यांच्या बायकोवरची कविता सादर केली. मला तो हिंदीतला शेर आठवला. तर कितना शरीफ शख्स है पत्नी पर फिदा है. कितना शरीफ शख्स है पत्नी पर फिदा है. और कमाल तो ये है कि अपनी पर फिदा है. तर मी आता बसल्या बसल्या प्रशांत दादांना बोलले तुम्ही बायकोवर इतके जोक करतायत त्या कविता असं तुम्ही बोलतात त्यांच्याबद्दल. बायका नसत्या तर तुमचे साधे कपडे तरी कोणी धुतले असते का. प्रशांत दादा मला म्हणतात बायका नसत्या तर घातलेच कोणी असते.
तर फायनली काय आम्ही आता बाहेर आलेलो आहोत. पाहिलं की आम्हाला खूप आनंद होतो बाहेर. आता घरी जायचं चालू आहे. सर्व बाहेर आलेले आहेत. कार्यक्रम चालू आहे पण आमचं जाणं चालू आहे. सावलीच्या ठावाला जायचं नाही. जाण्याचं असेल कार्यक्रम अजून चालूच आहे नंतर. तर आता आम्ही घरी नाही सध्या तर आम्ही कॅन्सल जे मी बनवलं ते कॅन्सल नाही हे आमचं अगलच चालू आहे. तुम्हीच बोलले ते जायचं बोटलं जे बोललो ते कॅन्सल होतं ते सहज बोलले तर बोटला जायचं. तर आता आम्ही बोट करलो जाणार होतो पण ते कॅन्सल झालं. कॅन्सल कट करतो. तर आता बघू आता पुढे जायचं आम्हाला. चलो चलो चलो. तर फायनली गाईज आता आम्ही ऑफिसमध्ये आलेला कोणतं आपण जायचं पाणी आम्हाला नाही बस चालला. बसची मतलब आहे इथं आमची बस उभी आहे बाजलो रे. इथं आमची बस उभी आहे. बस त्या बसमध्ये बसायचं जायचं आता आम्हाला घरी. ही बस उभी आहे तर बसमध्ये बसायला जायचं आहे. तर आता जाऊया. आमच्या सरला आमची बस ओळखता नाही उद्या अशी बस आहे. हां प्रेझेंट होम करणे रोहित प्रेझेंट. हां तर आता बसू. मेन गोष्ट म्हणजे काय आहे आम्हाला लागली भूक नाहीतर आम्ही तर थांबायला तयार होतो. म्हणजे मी जर का मेन गोष्ट काय आहे मेन गोष्ट आहे की जर का अजय अतुल जर का आले असते तर नक्की थांबलो असतो. नाही मी सगळे थांबले असते पण आमच्यावर नक्कीच नाही की येतील नाही येतील. त्याच्यामुळे आता 50-50 चान्सवर सोडून देत आम्ही आणि चाललो आता घरी. जर का खरं आले असते ते अरे यार खूप मजा आली असते. जाऊ द्या आता ठीक आहे का जाऊ घरी जाऊन मुली बसली घरी जाऊन तर काही होणार नाही. हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. सबस्क्राईब करा. तर फायनली काही आम्ही आता बसमध्ये चढलेलो आमच्या बसमध्ये चढलेलो आता बस इथं आमचं समाप्त करतो आम्ही ब्लॉग. आणि तुम्ही सपोर्ट करा आम्हाला मस्त. हां तर ठीक आहे बाय बाय आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगला. आणि तो ब्लॉग कधी रेकॉर्ड होणार आणि कधी काय होणार मला माहिती.